हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवतो आहे एक थोडंसं क्रिएटिव्हिटी. तुम्हाला समजेलच नक्की काय. मी ते पुट्टे घेते सेम साईजचे आणि थोडेसे सेम साईजचे पण असे खाली सपोर्टसाठी पण एक आयताकृती घेतलेल्या आहेत. 3 पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत ड्रॉ करून पेन्सिलने. त्यानंतर ना असे शेप्समध्ये दिसतील तुम्हाला. मी ते जवळजवळ 5-6 अशी देवळ्या करणार आहेत, देवळी टाईप. तर त्याला आपण कलर देऊयात. यामध्ये मी ब्राऊन कलर चूज केला आहे. प्रेफर यासाठी केला ब्राऊन कलर की आपल्या जुन्या पद्धतीच्या ज्या काही देवळीच होत्या ना, तर त्यासाठी मी त्यासारखंच मी करते प्रयत्न. बघू कसा होतो आहे. थोडंसं कलर देऊन आपण सुकून घेऊयात. हे साधेच वॉटर कलर यूज केले, ऑइल पेंट वगैरे काही नाही. माझ्याकडे जे घरी अवेलेबल होते तेच मी केलेलं आहे यूज. त्यानंतर व्हाईट कलरने आपल्याला ना इथे स्पॉट किंवा असं थोडं डिझाईन करून घेऊयात, जेणेकरून ते कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान दिसेल. तर असे मी बनवून घेतलेले आहेत 5. तर फायनल आपला लुक असा दिसतो आहे. जो दिवा आहे तो मी विकत घेतलेला आहे. तो मला मार्केटमध्ये 20 रुपयाला भेटला आणि असे मी दिवाळीच्या दिवशी असे लावले होते देवळी टाईप दिवाळीच्या इथे वरती. खूप सुंदर दिसत होते लाईट्समध्ये, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी एक अशी सुंदर रांगोळीसुद्धा काढली होती दारामध्ये दिवाळीच्या दिवशी. दिवाळी दिवशी खूप गडबड असते, तुम्हालाही माहिती असेल. तर फायनल लुक असा आहे. त्याचप्रमाणे मी ना इथे पणत्या पण कलर केलेल्या आहेत. हे सुद्धा माझे घरातलेच कलर आहेत सगळे, वॉटर कलर. छोट्या पणत्या आहेत, मोठ्या पणत्या आहेत. खूप सुंदर दिसत होत्या दिवाळी दिवशी या पणत्या लावल्यानंतर. याचा एक लुक पहा तुम्ही. छान वाटतात ना या शॉर्ट बट स्वीट. तर इथे कसं थोडंसं जागेचा अभाव असल्यामुळे आम्हाला छोट्या छोट्या पणत्या घ्याव्या लागल्या. पण नेक्स्ट इयर आम्ही जेव्हा शिफ्टिंग करू त्यावेळेस मोठ्या पणत्या मी तुम्हाला दाखवेन कशा हे करायच्या. थँक्यू.